ड्रायफ्रूट चिक्या ड्रायफ्रूट क्वालिटी खा तिकडे खायला फुकट न्यायला विकत समजलं का तुले चिक्कीवाले म्हणते मले मक आणि इथं हे भाजत ठेवलं थोडे टायमान चिकन बिर्याणीसाठी चिकन आणलंय मस्त मोठं पीस ठेवलं आणि हे साईडला हे धुतंय चिकन दाखवलं एक पीस हे साईडचं तंदुरीसाठी ठेवलं ते आता वॉश करतात आणि एके साईडला मामीनी बघा काय बनवलं घेतलं चना कोलीवाडा चाकणा आयटम आणि शुभमनी जोर घातली बाई कशी एक नंबर बनवलं खाऊन दाखव एकदा मग समजेल आम्हाला वाचता बघ हा मिक्स वली द्या काय नाव आहे तिचा कल्लाकन बर्फी घेतली प्रसादाच्या होईल थोडी एकदा इन्फॉर्मेशन द्या एवढा मोठा टोप ठेवला काय बनवायचं आहे 5 किलो मटन 5 किलो मटन बघा ग्रेव्ही बनवायची सुरुवात झालंय आणि या साईडला पण दोघी जणी आहेत तुमचा काय चाललाय सांगा भाजी झाली आता आम्ही बनवतोय रायता रायत्याला कांदा कोशिंबीर बनवतात म्हणजे आणि अजून काय बनवायचं आहे अजून पकोडे आहेत आणि पुरी आहे चिकन पकोडा हा आणि पुरी बाबू इथं खावायला बसला बाबू काय खातस भुजी आणि पाव बाबा घाम काढशील हा पाव गो किती 8 कशील तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून टाइम भेटलाय व्लॉग शूट करायला आणि हा व्लॉग इतक्या घाईमध्ये शूट करायला घेतलाय ना डायरेक्ट बस बघू शकता आमची मागं मर्सडीजचा लोगो दिसतोय मर्सडीजची बस बुक केली डायरेक्ट ट्रॅव्हलर आणि फॅमिली ट्रिप असणार आहे सगळं देवदर्शन करत करत आम्ही जाणार आहे। तर आमच्या सोबत कोण कोण मंडळी आहे ना संपूर्ण फॅमिली मागचा एक आम्ही फॅमिली ब्लॉग टाकलेला पार्टीला गेलतो तो एक आणि हा एक ब्लॉग असा मधीत फिशिंगच्या रिलेटेड आणि अशा एक ट्रिपच्या रिलेटेड पण ब्लॉग येत राहतील। तर मित्रांनो कुठं चाललोय ना सर्व प्रकारची तुम्हाला माहिती भेटेल। जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला ना लाईक कमेंट आणि फॉलो करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा। पहिले आम्ही मंडळी दाखवते कोण कोण आहे सोबत आम्ही ही मागची शीट घेतली मर्सडीजची बघू शकता या साईडला कार्तिक आहे या साईडला आमचा भाऊ इथं कोण आहे रे तनिष आहे आणि या साईडला बघा एकदम टाईट शीट भरल्या आणि आता आपण विचारू मामा पण इथं बसलाय मामी पण आहे। हे तर सर्वजण एक साथ बोला आपण चाललोय कुठं बरोबर खंडोबाचे जेजुरीला चाललोय आणि त्यानंतर कुठं जाणार आहे मामा कारल्याच्या एकेरीला शुभ्या इकडे बघ शुभ्या हा तो बघा शुभम पण बसलाय तिकडं एकदम चष्मा घालून। व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता थोडस सिनेमॅटिक शॉट घेतो आणि पुढे काय कळलं ना ते पण दाखवतो व्हिडिओ मध्ये बनवून राहा। रात्रीचा व्ह्यू आला डायरेक्ट झाली रात्र अजून पोचलोय नाही काय बोलायचं आहे तुला लय कटाळलो आता एक माणूस पुढे गेला तर बसायला बारा झाला आणि 3 जण बसलोय आरामशी बसलोय जरा राईस बीस खाला मस्त आता मस्त बसलोय काय सांगायचं आणि सगळी कप्पल लोक बसली फायनली कुठं पोचलो रा सांग जेजुरीला पोचलो बोल साहित या प्रशस्त हॉल उपलब्ध हॉल आहेत सॉरी हॉटेल बोललो चुकून हॉल आहे हीच रूम आहे आणि सगळी आता पब्लिक उतरते चला बघू बाकी पण बघा फक्त सामान बॅगा बॅगा सगळा सामान
आतमध्ये ठेवताना कसला राट्ट्या हॉल घेतलाय. काम 25 आणि आई काहीतरी आणलाय. आणि बघा काय आणलाय बेकार भाऊंचा बघा. भाऊंचा वेगळाच आहे. हे बघ आमची जिजा आली. जिजा जेजुरीला. हाय कर हाय कर हाय हाय कर. जिजा बघच नाही. डाएट कोक आपला बाकीच्यांचा रिओ. चला आता सगळा सामान उतरवतो आणि तुम्हाला दाखवतो. बाकीचा सगळा आता सामान उतरवतो आणि पहिले बॅगा काढून झाल्या. सगळा सामान बघा अजून बॅगांचं काम बाकी आहे. बघू आता. तर थोडाफार अंदाज आलाच असेल मित्रांनो कुठं चाललोय. काल रात्री चाललेलो इथं तुम्हाला माहिती होता आणि काय जास्त दाखवायला भेटला नाही कारण का भरपूर दमलेलो आणि सगळी लोक आमची तयारी करून बघा. सगळी लोक आहे तिकडे आणि अजून या साईडला पण आहेत बघा. हे बघा तयाऱ्या बघा एकदम हल्दीचा लुक केलाय सगळे. चाललोय तर देवलान पाया पाराला आणि मग येताना भरपूर वस्तू घ्यायच्यात. बाव तोराला टेसना बिसना एकदम मजबूत घ्यावायला लागल का लय भाव गवत. मावशी ते शॉपिंग करायची आहे आणि आता चला इथून सुरुवात झाली. एकदा सांगा प्रॉपर आपण आलोय कुठं. जेजुरीला खंडोबाच्या दर्शन घेवायला आलोय. आणि चला आता इथून प्रॉपर शूटिंग आपली आता होणार. पिवली जेजुरी तुम्हाला आज दाखवतो आणि इथून आपण डायरेक्ट निघणार आहे कारल्याला दर्शन घेतल्यानंतर. आणि इकडे आमची दीदी बघच नाही. दीदी हाय कर. दीदी काय बोलच नाही. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला पुढचा कसा काय ते दाखवतोय. कशी दुकान आहेत बघा मस्त पैकी. सगळी खेळणी बिलणी टोप्या बिप्या बारके पोरांच्या पोरींच्या बॅगा बिगा सगळं आहे. मस्त भेटला बाबा. काय बोलतोस भेटला. फोन करणार होतो नंबर भेटला नाही. तर बघितलं मित्रांनो आपला एक मित्र भेटलेला चिरले गावाचा विशाल. त्यांच्या इथं रूम पण आहेत. नंतर जर जाताना परत भेटल्यानंतर तुम्हाला रूम दाखवेन. पॉसिबल असला तर सांगू सगळा काय असेल त्याने. इथून मार्केट चालू झालं बघा. सगळी खेळण्यांची दुकानं पण आहेत बघा. लोक दर्शन घेऊन आली पण प्रसाद पण आहे बघा. वारा सुटलाय भरपूर आणि मल्हार स्वामी भक्त निवास इथं गणपती बाप्पाचा मंदिर आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच आहे. आपले बरेच व्ह्युअर्सला माहिती पण असेल. भारी एकदम मूर्ती आहे बघा. आणि इथून सर्व दुकानं पण चालू आहेत आणि इथून मेन एंट्री आहे बघा. मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार. चला सगळे यायची वाट बघू आणि मग जाऊ इथूनच. चला आता इथून आपण जाऊया पुढे. तर मुख्य प्रवेशद्वार मधून आलोय आणि इथं काय काय सोय आहे बघा तुम्हाला दाखवतोय. ज्यांना चढायला जर जमत नसेल ना त्यांच्यासाठी पण सुविधा आहे. ते बसलेत बघा त्याच्यामध्ये बसून येतात. आणि इथं मस्त सावलीसाठी झाड बघा कसला भारी आहे पिंपळाचा. आणि सगळे भांड्यांची दुकानं बिकान आहेत बघा. आणि सगळी लोक येतात बघा इथं दर्शनाला देवाच्या. 2 पायऱ्या चरण आहे तर बाईच्या पाशा फुगल्या. बोट लागली करायला लागली बोट तनिषची.
आणि इथून जेजुरी बघा कशी दिसते. अर्ध्यावर आलोय. तो तिथं तला आहे जेजुरीचा मोठा आणि ही बहुतेक सिटी आहे. आणि इथं बानुबाई मंदिर आहे बघा, दाखवतोय बघा. मार्ग आहे आणि इथं पण एक छोटासा मंदिर आहे बघा, इथं पण पाय पडू आपण. आणि इथे येता येतं मित्रांनो, बरेचसे फोटोग्राफर असतात तर येत. आणि जर कोणाला असं फोटो काढत असतील ना तर फोटो पण काढून भेटतात. हे बघा, ते अशा प्रकारचे फोटो काढत असतील ना. किती रुपये घेतात? 50 रुपये घेतो एक कॉपी. 50 रुपये एक फोटो, एक कॉपी. आणि किती वेळात भेटतं एक फोटो काढून? 1 मिनिटामध्ये काढून मिळेल. लगेच देतात बघा. आणि तुमचा टायमिंग काय असतंय? सकाळी 7 ते संध्याकाळी 8. ठीक आहे, धन्यवाद दादा. बघा इथं आलात ना तर छोटे मुलांना याच्यावर घोड्यावर बसून पण भेटते ना बघा. असा घोडा आहे, तुम्हाला फोटो का याच्यावर पण बसून काढून भेटू शकते. धन्यवाद दादा. चला आपली माणसं आली पुढं, तर पुढं बघूया. आणि इथं मित्रांनो गोंधळ पण चालू आहे बघा, आवाज येत असेल तुम्हाला. तर मेन एंट्री आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कसला भारी नजारा आहे बघा, खंडेरायाची जेजुरी. दोघा जण आधीच आली आणि दर्शन घेऊन मोकली झाली. दर्शनाला आज भरपूर गर्दी आहे. आम्ही थोडासा झालोय लेट आणि इथून मोफत दर्शनासाठी रांगेला इथून उभा राहायचंय बघा. चला आता इथून सुरुवात करूया बघा. बघा इथून लाईनीला सुरुवात झाली. आपल्या पाठीमागं पण लाईन आहे आणि पुढं पण लाईन आहे. लाईनीला थांबलोय आणि इथून कडे पठाराचं मंदिर पण दिसतंय बघा. हा बघा, एकदम झूम केलाय. दर्शन तर भेटला व्ह्यूअर्स तुमच्यासाठी खंडेरायाचा बघा. आपली सर्व मंडळी इथं तिथं थांबले बघा. इथं आहेत अर्धी जण, बाबू पण आहे, इथं पण आहेत. आणि इथं देवलाजवळ आता बहुतेकांचं दर्शन झालंय. आता फोटो पण घेऊया. बाबू जेजुरी गडावरून डायरेक्ट कसली सिटी दिसते बघा. आणि आम्ही आहोत देवलामध्ये अजून. इथं पण भरपूर गर्दी आहे बघा. नवीन लग्न झालेली सगळी लोक इथं आले. तर दर्शन बिर्शन घेतला मस्तपैकी खंडरायाचा आणि सगळ्या देवलात पाया पण पडला. आणि आता घरी जायची तयारी, घरी म्हणजे आपल्या रूमवर. आणि काय पुढं आहे ना आपल्याला कारल्याला पण जायचं आहे. बघू, हेच व्हिडिओ ऍड करीन, व्हिडिओमध्ये बनवून राहा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट फॉलो करा, सबस्क्राईब पण करा. घेऊन आलोय आणि आमच्या बाबूला शॉपिंग करायची होती. बाबू काय घेतलास बघू, इथं दाखव. बाबूनी घेतली ट्रॅव्हलर बस. कारल्याचा भाडा मारायला पाहिजे, कोणाला पाहिजे असेल भाडा. बाबू किती भाडा घेशील? पहिला भाडा फुकट नाही याच्यान. नवीन घेतली. चला तर मित्रांनो दर्शन घेऊन आलो. आमची सगळी मंडळी बाहेर आहे आणि आमच्या छोटे पोरीला एक खेळणं घ्यायचं आहे. ती थांबली नाही आमच्या सोबत, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि एक आपण ड्रोन बघितलाय बघा, तुम्हाला दाखवतो. हा बघा सध्या ट्रेंडिंग आहे.
हा वाला ड्रोन म्हणजे ऍक्च्युली ड्रोनची बॉडी आहे पण फायटर जेट सारख्याचा शेप आहे बघा. रिमोट कंट्रोल आहे. आता चेक करून घेता आणि बघू कसा काय उडते. शंका वाटते तर याच्यामधली पिन आहे हा, हा. त्याचा काय उपयोग नाही. तुम्ही ओके नॉर्मल आपला चार्जर लावला चालेल ना. ओके मित्रांनो उडवून पण बघितलाय. छोटे पोरांसाठी बेस्ट. आणि याच्यात पेन्सिल शेल आहेत का? हो पेजवर एक जोडी द्या असते तर अजून मस्त रेट मध्ये भेटलाय. दादाने आपल्याला डिस्काउंट पण दिलाय. कधी जेजुरीला आलो ना 100% दुकान आहे. दादा एकदा नाव सांगा तुमच्या शॉपचा. श्रीकांत टॉईज मॉल. तुमचं नाव अमित अशोक विरकर. आणि दुकानाचं टायमिंग काय चालू आणि बंद आहे? टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 11. आणि बंद काय वार असतं असं? असं काहीच काहीच नाही नाही ना? कंटिन्यू चालू. आणि आपल्या इथं काय काय प्रकारची खेळणी वस्तू काय काय वस्तू भेटतात? लहान न्यू बॉर्न पासून अगदी 10 रुपयापासून ते डायरेक्ट 4-5 हजार रुपयापर्यंतच्या सर्व वस्तू अवेलेबल. आणि या ड्रोनची म्हणजे ऍक्च्युली हाय फायटर जेट याची प्राइस काय होती? याची प्राइस तशी चांगल्या क्वालिटीचं जर घेतलं तर 1500-1600. आपण डिस्काउंट करून 1200 दिला. यात आणखीन स्वस्त पण येतात पण याची चांगली क्वालिटी आहे त्याच्यामुळे आपण चांगलाच ठेवतो. ती उडवून बघितली मी क्वालिटी एकदम चांगली भेटली आपल्याला. आणि दुसरा पण ड्रोन आहे याची काय किंमत सांगितली तुम्ही? हा अजून भारी क्वालिटी ना. प्रॉपर ड्रोन आहे कॅमेरावाला तुम्ही बघू शकता. डबल कॅमेरा आहे. आणि अशा भरपूर वस्तू आहेत बघा. छोट्या गाड्या बिड्या कोणाला काय वस्तू पाहिजे असल्या ना बिंदास या. सगळी खेळणी बिलणी आहेत. तर धन्यवाद दादा एकदा आम्हाला डिस्काउंट दिल्याबद्दल. आता चला आम्ही घेतो आणि आमचे पोरीला आणि पोरांना थोडासा सरप्राईज देतो काय आणलंय त्यांना. चल दादा धन्यवाद. तर मित्रांनो सगळी जण गेलीत घरी आणि मी एकटाच राहिलोय. ड्रोन हा फायटर जेट घ्यायला थांबलेलो. आता घरी जाऊ आणि उडून बघू. मला वाटलं का या बायका पोचल्या असतील घरा. आपण इकडे बघा बायका आणि शॉपिंग यो विषय कधी क्लोज नाही होणार. इकडे बघा अजून इकडे शॉपिंग चालू आहे. बाबा खरेदी केली. मावशी भरावा चालू करायची. हे डंपरा पोकलनी सगळा घेतलास. आम्ही कसा घेतलाय फायटर जेट. चला ड्रायफ्रूट चिक्या ड्रायफ्रूट क्वांटिटी खा तिकडे. खायला फुकट न्यायला इकत. समजलं का तुले चिक्कीवाले म्हणते मले. मित्रांनो 2 घेतलं. एक रोज एक चॉकलेट या 2 मिनी घेतल्या ना. बाकीचे घेतले सगळ्या. तर मित्रांनो पोचलोय आमच्या रूम मध्ये आणि ड्रोन घेऊन आलो. आणि दीदीनी पण काहीतरी आणलंय. काय आणलास? पोकेमॉनचं कार्ड आणलं बघू दे. आणि यो एक काहीतरी घेतलाय कट्टाना का काहीतरी आहे बघा. आणि बाकीची लोक येतात बघा अजून शॉपिंग करून. तर चला आता जेवणा बिवणा बनवताव जेवताव आणि पुढची प्रोसेस. हे बाबा आणि हेलिकॉप्टर आणलाय. मग माझा पण नाही ना विमान फायटर. आता आम्ही दोघा रेस लावू. बघू चल चला. तर फायनली मित्रांनो जेजुरीची ट्रिप आमची कंप्लीट झाली. जेवलो बिवलो आणि काही जेवताना काही इतकं दाखवलं नाही. भरपूर मजा केली तुम्ही बघितले असाल. आणि जिथं आम्ही थांबलेलो ना म्हणजे हा बेलसरे यात्री निवास आहे. 1 नंबर मोठं हॉल. आमची पब्लिक बघितली तुम्ही किती मिनी म्हणजे तुम्हाला तर दाखवलंच किती जण होतं. तुमची किती मोठी फॅमिली असू दे एकच मोठाचे मोठा हॉल घ्यायचा. 4 प्रॉपर बाथरूम आहेत आणि आंघोळ करण्यासाठी सेपरेट बाथरूम आहेत. म्हणजे भरपूर गोष्टीत बाहेर पण बाथरूम आहेत बघू शकता इथं तुम्ही. आणि गाडी पार्किंगला तर तुम्हाला जागा दाखवायलाच नको. हे बघा एकदा तुम्हाला त्यांचा सगळा हे दाखवते बघा. हा बॅनर आहे त्यांचा. सगळा तिथे लिहिलेला आहे बघा. कोणाचा आहे काय फक्त कॉन्टॅक्ट नंबर नाही तिथं. आपण थोडी माहिती घेऊ त्यांची पण. आणि एसी रूम पण आहेत जर वरती पाहिजे असेल. खालती 2 मोठ्याचे मोठा हॉल आहेत. हा आम्ही घेतलेला तो कोणतरी दुसऱ्यांनी घेतला आज आलेले त्यांनी. आणि सध्या आमची पॅकिंग चालू आहे बघा. आमची ट्रॅव्हलर मध्ये सगळं सामान चढवतात सामान भरतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक कमेंट फॉलो करा. आणि आता डायरेक्ट इथूनच आम्ही जाणार आहोत कारल्याला एकविराईच्या दर्शनाला. बघू दर्शन होईल का नाही माहिती नाही. कारण का काही जण सांगतात बंद पण आहे काही जण चालू पण आहे. आता बघू काय होतंय. माणसं सगळी बसली सामान भरताव आता सगळा. आणि एकदा त्यांची रूम वाल्यांची आपण कॉन्टॅक्ट. तर मित्रांनो तुम्हाला एकदा हॉल दाखवते. आमची सगळी जण चालली नाही बघा किती मोठा आहे बघा. भरपूर मोठा हॉल आहे. त्या तो दरवाजा आहे ना तिथं प्रॉपर 4 बाथरूम आहेत. आणि आंघोळीसाठी दुसरं आहे तिथं पण बाथरूम आहेत. आणि तो म्हणजे तो मेन किचनचा एरिया आहे. आतमध्ये मोठा किचन आहे. तुम्ही बघितलं असं फॅन बघा किती लाईटा बघा किती. भाडा बिडा आहे ना तुम्हाला ते कॉल केल्यावरच समजेल डायरेक्ट.
तुम्हाला दाखवते बघा आता काय हिशोब आहे तो. रिसेप्शन एरिया एंट्री केल्या समोरच आहे आणि त्यांचा तुम्हाला रिसेप्शनवर त्यांचा नंबर पण देते बघा. मुकुंद बेलसरे, शुभम बेलसरे हे त्यांचे सगळं नंबर दिलेले आहेत. हा जर तुम्हाला रूम इथले बुक करायचे असेल तर या कॉल करून येऊ शकतात ना. हा तुमचं एकदा नाव सांगा. भाऊ यांचं नाव आहे. आणि जर आमच्या इकडनं कोण असा तर व्हिडिओ बघून येत असले त्यांना रूम भेटतील ना. भेटेल. आणि तुमचा जेंट्स असले की देत नाही, फक्त जेंट्सला नाही, फक्त फॅमिलीसाठी ना. फक्त फॅमिलीसाठी. म्हणजे जशी आमची फॅमिली होती ना त्याच प्रकारे तुमची पण एकदम. किती कॅपॅसिटी किती आहे का त्या हॉलमध्ये? हॉलमध्ये 30 लोक एक हॉलमध्ये. 30 लोकांची कॅपॅसिटी असते ना तुमची. म्हणजे 30-35 पण चालतील ना. थोडं एखादा रूम घ्यावा लागतो, एखादा वरती अजून एक्स्ट्रा रूम. ठीक आहे, म्हणजे ते तुम्ही इथं आलो ऍडजस्ट करू शकता. बघा अजून सामान भरताना बघा. चला इकडे बघा कशी बघतय आमची दीदी. इकडे झोपली दीदी झोपली. चला हे आता कुठं चाललोय आपण? उदो कारल्याच्या एकविरीला चाललोय. आणि कशी गर्दी आहे बघा. सगळी जेवलीन तर शीट फुल झाल्या सगळ्यांच्या. चला भेटू पुढं आता डायरेक्ट. तर मित्रांनो हा डोंगर तुम्हाला ओळखतच असेल आणि बॅनर पण बघू शकता. आतमधून दाखवतो एकदा बघा. ही आमची मंडळी आहे सर्व आणि आम्ही पोचलोय. जसं का तुम्ही बघू शकता कारले गावामध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे आणि भरपूर लोक आहेत इकडं. वातावरण पण एक नंबर आहे आणि हवा पण थंड सुटलाय. आता फक्त आमचा विल्ला त्या साईडला आहे. तुम्हाला दाखवतो बघा ओमकार विल्ला. हा बघा इथून झूम करून दाखवतो. हा बघा ओमकार विल्ला अँड रेसिडेन्सी असा काहीतरी लिहिलं आहे. जो आम्ही बुक केलाय. चला आता थोडी वाट बघू आणि जाऊ द्या किती तिथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा. आता इथून ब्लॉग सुरुवात होत आहे कारल्याचे एकविरीच. आणि इथं पाऊस येण्याची शक्यता. आणि इथली एक पार्टी बघा कसली भारी बँड वाजवत चाललाय. आवाज ऐका बघा. तर मौसम बघा कसला कडक झालाय. आणि फायनली मित्रांनो पोचलोय आणि बस म्हणून उतरलोय. बस इथपर्यंतच थांबवली कारण का इथं थोडा चिखल आहे, बस फसू शकते. आणि इथं या बिल्डिंग मध्ये आपला रूम बुक आहे बहुतेक सेकंड फ्लोअरला का कुठे आहे नक्की माहिती नाही. आता गेल्यावर समजेल. आणि आता इथून सामान उतरवायची करू सुरुवात. सगळेजण एक एक बॅग ठेवून आले ना. आता बाकीचं सामान उतरवू आणि तुम्हाला दाखवू रूम आतमध्ये. चला आपल्या या रूम आहेत. हे बघा इथं आपली मंडळी पोचलंय. फर्स्ट ग्राउंड, फर्स्ट सेकंड फ्लोअर. ओके फायनली इकडं किचन आणि रूम. खतरनाक मजबूत बॅगा ठेवल्या. आणि बाबा आणि गॅलरीचा व्ह्यू काय खतरनाक आहे. खिडकींची बाहेर इथं मस्त बसलो आपण पोरा. स्विमिंग पूल पण आहे. हा नजारा बघा. स्विमिंग पूल आहे इथं कोणतं काम चालू आहे. स्विमिंग पूल आहे. आणि तिकडे डोंगराचा नजारा बघा. काय सीन आहे कडक खतरनाक. चला लाईक करा. तिथपर्यंत तुम्हाला आता किचन दाखवून बाथरूम आणि इथे मस्तपैकी छोटासा किचन, फ्रीज आहे. चणा मस्तपैकी फुगून घेतलं. त्यांचा काय बनवायचं आहे? चना कोळी वडा. मामी बोलतो चना कोळी बनवणार आहे. आणि किचन कसा आहे एकदम कडक. बेसिंगला पाणी ना. ओके जमला काम. इकडे शेता खतरनाक व्ह्यू. चला इथं ड्रॅगन फ्रूटची शेती चालू आहे वाटते. बघा खांब लावलं ड्रॅगन फ्रूटचं. तर मित्रांनो सामान सगळा उतरवला आणि सामानाची लिस्ट बनवली. जे जे सामान आता लागणार आहे ना जेवण पार्टीसाठी ते सगळी लिस्ट बनवली माझ्या फोनातच आहे. आणि आम्ही 4 जण चाललोय. मामा आहे, भाऊ आहेत, तनिष आणि मी 4 जण येऊ. काय काय सामान घ्यायचं ना तुम्हाला दाखवू. व्हिडिओ मध्ये बनवून राहा. बघू इथं आपल्याला काय काय सामान भेटतंय. चिकन बिकन भरपूर वस्तू घ्यायचे.
बिर्याणी बनवायचं आहे, चना कोलीवडा बनवायचा आहे, मक्क भाजायचं आहे, चिकन भाजायचं आहे, दही बी भरपूर सामान घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला दाखवतो तुम्हाला आता सीन. 200 रुपयाचं मक्क आणि बँड बघा कसं वाजतं. बस हे लिस्ट बघू देता. कोणाला जर कोली लुक करायचा असेल ना आपला, तर कपडे नसतील ना तर इथं पण भेटतील बघा. शॉप आहे इथं, मस्त कपडा कोली लुक सगळं आहे बघा, एकदम कडक आपली आगरी संस्कृती. फेमस मटन शॉप व आणि मजबूत गर्दी आहे तरी घेतला चिकन. 6.5 किलो चिकन आणि मटन उद्या घ्यायचं आहे. शेवटच्या कोंबड्या होत्या त्या बघा तिकडं, त्याच्याशी घेतला. भरपूर गर्दी आहे बघा. म्हणजे तोडाला घेतलाय. याच्यात ना चिकन बिर्याणीसाठी आणि तंदुरीसाठी पण करायचं आहे. टोटल 6.5 किलो. बेकार आदबग बेकार काम झालाय. आणला सामान घेऊन आलोय, तुम्हाला दाखवते बघा काय काय. यो बिर्याणीसाठी चिकन आणलाय, मस्त मोठं पीस ठेवलं. आणि हे साईडला यो धुतय चिकन दाखवलं एक पीस बघा. हे साईडचं तंदुरीसाठी ठेवलं, ते आता वॉश करतात. आणि एके साईडला मामीनी बघा काय बनवलं घेतलं. मामी एकदा काय स्पेशल आहे सांगा. चना कोळीवाडा. चना कोलीवाडा चाकणा आयटम आणि शुभमनी जोर घातली बाई. कशी 1 नंबर बनवलं. खाऊन दाखव एकदा, मग समजेल आम्हाला. वाजता बघ, एकदम अजून त्याला लिंबू टाकला नाही. टेस्ट करून बघतो मी पण. चलो लोक आलेला ते. तर मित्रांनो, मामाने मसाला रेडी केलाय तंदुरीसाठी आणि चिकन आणलेला एकदम धुवून घेतला. आणि बघा कसा लाल मसाला लावलाय. आणि सगळे बायकांची उपास आहेत म्हणून थोडा लेग पीस घेऊ बनवायला. तिथपर्यंत मक्क भाजू, बटाटी भाजू, दाखवू तुम्हाला काय काय. पार्टी ऑल नाईट. आता यो मस्तपैकी भरपूर टाइम मॅरिनेट करत ठेवू, असा चिकनच्या आतपर्यंत फ्लेवर जाईल. मामाने मसाला बनवलाय, बोलला एकदम विषय टॉपचा आहे. मक्क आणि इथं हे भाजत ठेवलं. थोडे टायमान चिकन पण घेऊ. दर बाबू. तर मित्रांनो, फायनली दुसरा दिवस उगवलाय आणि आपण चाललोय एकविरा आईच्या दर्शनाला. एकटाच चाललोय कारण का सगळी जण एक 2 करूनच गेली. कधी गेली काय पत्ता नाही. थोडासा लेट उठलो आणि मजबूत गर्दी आहे, तुम्हाला दाखवते बघा एकदा. सोबत कोण नाही बघा, तुम्ही बघू शकता. एकटाच आहे आणि ट्रायपॉड पण नाही आणलाय. हातामध्येच डायरेक्ट फोन पकडलाय, माईक लावलाय आणि आलोय. चला दर्शन भेटते का बघूया. बहुतेक वरती दर्शन आज मेन देवलामध्ये नाही आहे, आणि तो किती दिवस नसणार आहे माहिती नाही. खालतीच आपला वेरेगाव आहे त्याचा मंदिर आहे ना, तिथंच दर्शन भेटतंय. एकदा तुम्हाला गर्दी दाखवते बघा. मजबूत गर्दी आणि गाड्यांची ट्रॅफिक लागायची सुरुवात झाली बघा. आज रविवार आहे. तर हा बघा मित्रांनो, एकविराई देवस्थानची ही कमान. इथून आपली आता मेन एंट्री होणार आहे. बघू शकता जस्ट डोंगराच्या खालची ही पहिलीच कमान आहे बघा. आणि मजबूत गर्दी आहे. गाड्या बहुतेक चालल्या, बहुतेक येताना सेटशी. वरती गाड्या जायला रस्ता आहे ना, तो सांगतात बंद आहे. डायरेक्ट एक ट्रॅव्हलर मध्ये आडवी लावली आणि इथं अडवतात. रस्ता बंद आहे बहुतेक वरती जायला. पण गाड्या तर दिसतात, पण जस्ट बंद केले सांगतात बघा. काही गाड्या येतात आणि काही जाऊन देत नाही गाड्या. हे बघा मित्रांनो, इथून लोक येतात. ही 4 व्हीलरची पार्किंग आहे आणि इथे तुम्ही बघू शकता. इथंच आपल्याला दर्शन घ्यावं लागेल. वरती बहुतेक दर्शन भेटत नाही. आणि इथं आता बँजो पण चालू करतात बघा. आवाज ऐका फक्त. लोक नाचाची सुरुवात बघा लगेच. हा क्रेज आहे एकविराईचा. आता लोक नाचायला फक्त बघा किती जमतील. दर्शनाला गर्दी बघा मित्रांनो. आपल्याला दर्शन आज भेटेल. लाईनीला राहावं लागेल. लाईन बघा कुठपर्यंत आलंय. आणि लोक बघा कसली नाचतात, एकदम खतरनाक.
तर मित्रांनो चप्पल काढली बघा, बाहेर चप्पल नाही. हा पाठीमाग शॉप आहे आपला, ते आपला म्हणजे कोणाचा तरी आहे. त्यांना विचारला मी तर त्यांनी चप्पल ठेवून दिली. इथं तुम्ही चप्पल ठेवू शकता. बहुतेक लोक इथंच ठेवतात, कारण का ते चिक्कीवाल्यांची दुकान आहे, हे चपला ठेवून देत नाही. आपण यांची इथं ठेवला, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता बघू किती वेळ लागतोय. 2-3 लाईन आहेत बघा, मजबूत एकदम. आणि इथं लोक नसतात, फुल एन्जॉय. नंबर थोडा देवलाच्या जवळ आलेला आहे, पहिल्या पायरी जवळ. आणि इथं तुम्हाला एक सूचना पत्र म्हणजे एक बॅनर लावलेलं आहे, तर तुम्ही नीट भाविकांसाठी काहीतरी सूचना आहे बघा. सगळे नियम पाला आणि या. आणि पाऊस नाही इथं सध्या. ही रविवारचे 12 तारखेचा ब्लॉग शूट आहे मित्रांनो. वरती दर्शन देतो म्हणजे त्याला भरपूर मजबूत लाईन आहे बघा. आतमध्ये बघू दिसतं का आपल्याला. हवा तुमचं दुकान आहे हा? वरती दर्शन देत नाही का? बंद आहे. किती दिवस बंद राहील का आयडिया? 14 तारखेपर्यंत. कसला काय काम चालू आहे? वडा आहे ना, पावसामध्ये वडा खचलाय थोडासा. ते लोक जाऊन अजून रिस्की आहे, खचू शकतो जास्त. प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी ना ते काम चालू आहे. तसं 5 दिवस झालं काम चालू आहे पाऊस उघडल्यापासून. अजून काम पूर्ण झालं नाही. काम पूर्ण झालं ना तू लगेच चालू करतो. म्हणजे 14 तारीख दिली, त्यांनी डेडलाईन दिली 14 तारीख. म्हणजे 1-2 दिवस मागे पुढे हा होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काय. धन्यवाद दादा. तर बघा मित्रांनो, या दादाने आपल्याला माहिती दिली बऱ्यापैकी. वरती दर्शन मेन देवलामध्ये पॉसिबल नाही, कारण का इतका जोराचा पाऊस तुम्हाला माहिती आहे. भरपूर पाऊस पडलाय, रस्ता थोडा खचलाय, पायऱ्या काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून बंद ठेवलाय. आणि म्हणून खालचाच आपला हा जो वेरेगावचा मंदिर आहे ना देवीचा, तिथंच दर्शन. आणि इथं पण काय मजबूत गर्दी आहे बघा. तर चला, आपल्याला पण दर्शन एकदम भारी भेटला. आणि येताना ते या शॉप मधून नक्की फुला आणि हे सर्व घ्या आईसाठी. दादाला पण थोडा चांगला वाटेल. तर चला, आता काय शॉपिंग करायची का बघू. आणि आपल्याला बऱ्याच रेसिप्या बनवायच्या आहेत. तर चला, भेटू आता डायरेक्ट रूमवर. ब्लॉग खूप मोठा होणार आहे मित्रांनो. लाईक, कमेंट, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, इथं आलोय, आपल्याला प्रसाद घ्यायचा होता, तो घेतलाय. मिठाई द्या नाही कुठली तरी. हा, मिक्स वली द्या. काय नाव आहे तिचा? कल्लाकन बर्फी एक घेतली, प्रसादाच्या होईल थोडीशी. आणि चिक्की द्या लोणावला. ही खोबऱ्याची आहे का? ही देते एक. चला, एवढा घेतला आणि बघू आता पुढे अजून काय घ्यायचं. फायनली आलोय आईचा दर्शन घेऊन मस्तपैकी. आणि बाबू इथं खावायला बसले. बाबू काय खातस? भुजी आणि पाव. बाबा घाम काढशील. हा, पाव गो किती? 8 कशील? मामा तो झाकण खोला. हे बघा, ये इकडं दुसरं पाव. 30 अंड्यांची बुर्जी आणि बुर्जीन तेल बघा, ढोरासारखा तेल. मजबूत बुर्जी बनवलंय, मजबूत खाताव. आणि अजून काहीतरी रेसिपी बनवताना तुम्हाला. या साईडला आपण आलेलो आहोत, आपला किचन एरिया. आणि मामी काहीतरी तेल वतय. मामी एकदा इन्फॉर्मेशन द्या. एवढा मोठा टोप ठेवला, काय बनवायचं आहे? 5 किलो मटन. 5 किलो मटन. बघा, ग्रेव्ही बनवायची सुरुवात झालंय. आणि या साईडला आपण 2 जणी आहेत. तुमचा काय चाललाय सांगा? भुजी झाली, आता आम्ही बनवतोय रायता. रायत्याला कांदा कोशिंबीर बनवतात म्हणजे. आणि अजून काय बनवायचं आहे? अजून पकोडे आहेत आणि पुरी आहे. चिकन पकोडा. हा, आणि पुरी. म्हणजे मजबूत आज काम आहे. चला, उंबरपून, पुऱ्यापून, चिकन पकोडा पून, मटन पून, अजून काय? चला, एवढा त्या बुर्जी पाव बनवलाय त्या खाताव. आणि आता खाऊन बघू कशी आहे. चला, खावायला घेतलंय बुर्जी पाव आणि मटन आणलंय. जेवायला तर बोकराची काळजी आणलंय. 1 नंबर झालाय या नाश्ता. तर मित्रांनो, ब्लॉग भरपूर मोठा झालाय, तर म्हणून काय जास्त शूट करायला भेटला नाही आता, कारण का तुम्हाला मटन बिटन
बनवताना दाखवायचा होता पण झाला. आणि आता इथं खावाला घ्यायला थांबलेलो पाठीमध्ये बघू शकतो. एक बाथरूमवर ब्रेक घेतलेला, पेरू घेतलाय, एक कार्तिकनी काय घेतलाय, काकडे आणि लेस घेतलाय. तर मित्रांनो हा ब्लॉग आवडल्यानं लाईक कमेंट फॉलो करा आणि चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल वर करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.